आता तू काही काळजी करायची नाही, मस्तपैकी एन्जॉय करायचं लाईफ आणि सगळं काही तुला सुविधा वगैरे सगळं आम्ही देऊ. मला एकनाथ शिंदे साहेबांनी खास तुला भेटायला पाठवलं. मी सांगितलं माझा फक्त तो 30 वर्ष जुना मित्र आहे. काय म्हणतोस, कसे आहात तुम्ही, तू कसा आहेस? अरे एकदम फिट व्हायचं. मला इथे या लोकांनी मला इथे घेऊन मी पोहलो होतो. मी सांगितलं तू माझा किती जुना मित्र असते. ये जब इसकी शादी होगी ना त्याची हनीमून के लिए मेरे येऊन के फार्म पे आए. कितवं वर्ष होतं ते? सेकंड इयर. कधी लग्न झालं होतं तुझं? 94 95 कितना साल हो गया? 30 इयर्स. एकदम मस्त. आता आम्ही असं ठरवलंय काय करू सगळी जबाबदारी आता तू माझ्यावर सोडून दे. आता शिंदे साहेबांनी मला पाठवलंय. हा, त्यांनी तुला तर मदत, आता काल आमचे मंगेशजी आले होते ना. हा, काय करू मी तो तिकडे. आता आम्ही असं ठरवलंय की तुझं सगळं बॉडी चेकअप वगैरे करून काय काय अजून तुला फॅसिलिटी तुला जगवायचं 100 वर्ष. 100 वर्ष बरोबर की नाही? तर तू सगळं काही ट्रीटमेंट, हे पण आपले मित्रच आहेत. आमची वानर सेना म्हणून आहे, मी त्याचा सदस्य आहे. अरे वा, खरंच नव्हतं जॉईन. हा, तर काय झालंय जॉईन मध्ये, आता तू आधी बरा हो रे बाबा, नंतर सगळं जॉईन करू. काय झालंय, त्या वानर सेनेच्या माध्यमातून जे वानर सेनेचे प्रमुख आहेत ते उत्तर प्रदेशचे आणि मोठे अधिकारी, तर त्यांचे कार्यक्रम सगळीकडे होत असतात आणि ते काय करतात, असं मेडिकली जी जी काही मदत करायची असतात ना ते आव्हान करतात लोकांना. आव्हान केल्यानंतर मग लोक फंड्स देतात. आता तुला जेव्हा आव्हान केलं होतं ना 2 महिन्यापूर्वी, जो पर्सनल अकाउंट मध्ये वगैरे पैसे गेलेले आहेत ऑलरेडी, आणि अजूनही काही कलेक्शन दिया क्या, अजूनही कलेक्शन झालेलं आहे. धनंजय सिंग आणि अजित भाई म्हणून येतील, ते अजूनही तुला कॅश देतील. पण ते पैसे आता तू असे घालू नको डायरेक्ट बायकोच्या अकाउंट मध्ये. नाही, मी काय सांगितलं त्यांना, एक ट्रस्ट करायची तुझी बायकोची, म्हणजे उगाच ते वाया जाणार नाही. आणि डोक्याला जरा शांत ठेव, सगळ्यांशी भांडण करू नको. आता वय झालेलं आहे आपलं, शांतपणे आयुष्य जगायचं. तुला आता एकदम मस्त मैदानात आणून, रस्त्यावर नाही मैदानात. आणि जे पण आता मेडिकल फॅसिलिटी आहे, लॉंग लाईफ, जोपर्यंत तुला जगायचं तोपर्यंत त्याच्यासाठी प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे साहेब तुझ्या बरोबर आहेत. काही टेन्शन घ्यायचं नाही. आता हे डॉक्टर पॉलला मी घेऊन आलोय. आपण 2 हॉस्पिटल केलेले आहेत माझ्या आईच्या नावानं. तर हे आता ह्यांना मी सांगितलंय की पूर्ण जी जबाबदारी आहे मेडिकल, आता यांच्याकडनं सगळे रिपोर्ट घेणार. तुझं लिव्हर, आता तुझं लिव्हर एकदम फ्रेश असणार ना. लिव्हरला तू त्रासच दिला नाही ना आयुष्यात. काय दारू बंद केली? अरे हो, 6 महिने झाले. पण त्याच्या अगोदर किती वर्ष ते ऑस्ट्रेलियामध्ये होतो. तर आता असं ठरलंय की ते लिव्हर वगैरे तुझं सगळं चेक करून आपल्याला जे काही बॉडी मध्ये जे जे तुला गरजा असतील शरीरामध्ये, ते सगळे हे डॉक्टर पॉल आता सगळे रिपोर्ट घेणार. अँड बिकॉज मेन थिंग मेरी अँड्रे कांबळी ती बघते सर माझी, सगळं बघते. आणि भांडण किती करतोस तिच्याबरोबर? मग आता नाही करत, आधी किती करायचं? नाही करायचं, आधी करायचं नाही करतो. नाही जाऊ दे, पण आता सोडून दे. आता जे असेल ते शांतपणे सगळं. आता तू काही काळजी करायची नाही, मस्तपैकी एन्जॉय करायचं लाईफ आणि सगळं काही तुला सुविधा वगैरे सगळं आम्ही देऊ. मला एकनाथ शिंदे साहेबांनी खास तुला भेटायला पाठवलं. मी सांगितलं माझा फक्त तो 30 वर्ष जुना मित्र आहे. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जमा झालेली 30 लाख रुपयाची मदत त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पाठवण्यात येणार आहे,
अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। विनोद कांबळी यांच्या भेटीसाठी प्रताप सरनाईक गेले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। तसेच यापुढे त्यांच्यावर ठाण्यातील 3 रुग्णालयात मोफत उपचार केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले। माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे मागील काही दिवसापासून आजारी आहेत। 15 दिवसापूर्वी भिवंडीतील आकृती रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक वांद्रे येथील कांबळी यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांनी कांबळी यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन शक्य झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता। त्यानुसार कांबळी यांच्या कुटुंबियांनी शनिवार त्यांना भिवंडी आकृती रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक कांबळी यांच्यावर उपचार करत आहेत। कांबळी हे डॉक्टर आणि माध्यमांसोबत संवाद साधताना दिसतात। कांबळी यांना चालताना त्रास होत होता, तसेच इतरही अनेक आजार त्यांना होते। याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती मिळताच त्यांच्या आदेशानुसार त्यांचे OSD मंगेश चिवटे यांनी थेट त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली होती। त्यानंतर बुधवारी दुपारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। विनोद कांबळीची प्रकृती आता खूप चांगली आहे। वानर सेना नावाची आमची संस्था आहे। ही संस्था ज्या कोणाला गरज असेल त्याला 1-2 महिन्यात मदत करत असतात। काही महिन्यापूर्वी वानर सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे। या संस्थेच्या माध्यमातून 20 लाख जमा झाले आहेत असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले। मी विनोद कांबळीला आयुष्याची सेंचुरी मारायची आहे असं त्याला सांगितलं आहे। त्याने 93-94 वर्षी लग्न केलं। या लग्नाचा पहिला वाढदिवस त्याने माझ्या फार्म हाऊसवर केला होता, पण त्याने गरज नसताना काही चुका केल्या, तो ते आता भोगतोय। आता त्याने सांगितलं आहे ही चूक पुन्हा होणार नाही असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले।